सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथे कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून लोक जनशक्ती पार्टीने धरणे आंदोलन सुरू केलंय। प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले राकेश शिरसाट यांना अवैध मार्गाने पैसे कमविण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावर दरमहा नेमणूक दिली जात असून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून राकेश शिरसाट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोक जनशक्ती पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली। या आंदोलनाची दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। पक्षाने जाहीर केलेल्या आंदोलनाची रूपरेषा अशी आहे की 30 मार्च 2026 रोजी रास्ता रोको आंदोलन करून कार्यालयाचे कामकाज ठप्प करणे, दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी महिलांच्या वतीने अशोक पवार यांना बांगड्यांचा जाहीर देत निषेध व्यक्त करणे, दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे परिवहन मंत्री यांची भेट घेऊन तसेच परिवहन आयुक्तांना प्रत्यक्ष निवेदन सादर करणे। दरम्यान प्रशासनाने या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप साळवे, महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई चव्हाण, शहराध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा महासचिव कुंदन खरात, उपाध्यक्ष मधुकर चव्हाण, प्रवीण मिस्त्री, अशोक तेले, रवींद्र नगराळे, मनोज शिरसाट, सिद्धार्थ साळवे, सागर चव्हाण, नितीन साळवे, दीपक धनगर, दीपक जगताप, तेजस शिंदे, कृष्णा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। कुंदन खरात, लोक जनशक्ती पार्टी रामविलास धुळे जिल्हा महासचिव। आज लोक जनशक्ती पार्टी रामविलास धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे प्रादेशिक कार्यालयाच्या समोर आमचे एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे। परिवहन खात्यामधील मोटर वाहन निरीक्षक अशोक पवार साहेब यांचे जे असिस्टंट आहेत राकेश शिरसाट यांच्या संदर्भात आम्ही एक दिवसीय आंदोलन सुरू केलेलं आहे। राकेश शिरसाट हा सीमा तपासणी नाक्यावर अवैधरित्या वाहन चालकाकडून मोठ्या प्रमाणात खंडणी गोळा करतो व सीमा तपासणी नाक्यावरून परराज्यातील जे वाहनधारक असतात त्या वाहनधारकांना धमकावून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून अवैधपणे वसुली करीत असतो। त्याला परिपूर्णपणे परिवहन खात्यातील मोटर वाहन निरीक्षक अशोक पवार साहेब हे त्याला सातत्याने पाठीशी घालत असतात। आज धुळे जिल्ह्यातून 3 ते 4 राष्ट्रीय महामार्ग जात असून सदर महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या अवजड वाहनाची ये जा अहोरात्री सुरू असते। यात प्रामुख्याने जर आपण बघितलं तर रेतीच्या ज्या डंपर गाड्या आहेत त्यांची म्हणजे जी क्षमता असते भाराची ती अमर्यादित असते। मोठ्या प्रमाणामध्ये 50 ते 60 टनाच्या गाड्या या रस्त्यावरून धावत असतात आणि यामधून अनेक वेळा आपण बघितलं असन रात्रीच्या वेळेस रेतीच्या वाहनांना चालण्याची परवानगी नसते, परंतु परिवहन खात्याच्या मेहरबानीने ही अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणे सुरू आहेत। आज धुळे शहरामधून जाणारे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या प्रामुख्याने चाळीसगाव चौफुली असो, पारोळा रोड चौफुली असो, या नगाव चौफुली असो, या इतर सुरत बायपास, इथे सर्व चारही बाजूला परिवहन खात्यातील जे मोटर वाहन निरीक्षक असतात ते आपल्या खाजगी पंटरांना सोबत घेऊन या वाहनांकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पैसे वसूल करतात। आणि प्रामुख्याने जर बघितलं तर जे डंपर असतात, रेतीचे जे डंपर असतात त्यांना मुळामध्ये रजिस्टर जे नंबर असतो तो नंबर कुठल्याही वाहनांवर आपल्याला दिसून येत नाही। यावरून सिद्ध होते की धुळ्यातील परिवहन खाते हे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टपणाचा यांनी कळस गाठलेला दिसून येत आहेत। यात प्रामुख्याने परिवहन अधिकारी हे जबाबदार असून या सर्व बाबीवर त्यांनी लवकरात लवकर आळा बसावा व धुळे शहरातून जे राष्ट्रीय महामार्ग जात आहे त्या राष्ट्रीय महामार्गावरून वाहनधारकांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल या गोष्टीकडे त्याने प्रामुख्याने बघितले पाहिजे। आज गोरगरिबांच्या रिक्षावर हे लोक कारवाई करतात, पण जे प्रामुख्याने जे मोठे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्याकडे 50-50, 60-60 डंपर, म्हणजे एक सांगायचंच माझं स्पष्टपणे सांगतो का हे सर्व राजकीय मोरके आहेत। हे डंपर चालवणारे यांना राजकीय वारस असतं आहे आणि परिवहन खातं या राजकीय नेत्यांच्या दबावाखाली
या डंपर चालकावर कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नसून आमचं हे आंदोलन जोपर्यंत या सर्व गोष्टीवर कारवाई होत नाही तोपर्यंत अविरतपणे सुरू राहील। यापुढे लोक जनशक्ती पार्टीतर्फे हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे होईल व होणाऱ्या सर्व परिणामाला धुळ्याचे परिवहन खाते जबाबदार आहे। जय भीम।